श्री स्वामी चरित्र सारा अमृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवता नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिंगवर येतिवरी स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तित्वदितं गगनसदृशं तत्त्वमस्ति लक्ष्यमेकं नित्यविमलं चर्म सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदना कथाटोपीच्या मला दंडगांडोदर ऐकटाय कर रक्षक त्रयगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्त योगी सुर स्वामी समर्थ अवतार दरक पाहि माम. जय जय क्षीर सागर विलासा माया चक्र चालका विनाशी शेषी शयनानंद विषाणा मातीत आनंद जो सकळ विश्वाचा जाणीता समुद्र काने ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवतर शो कमर एकदंत फरसधर आगमले दयासी त्या मंगलाची साष्टांग नमन करून मागे होतात. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जीचं वर्ण प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काबरता येतं हाताती ब्रह्मसूत्र नेमिली जो अज्ञानात निमित्त नाशक विद्या काढणारा जो छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असं ते माता पेरत तैसे श्रेष्ठ गुरुवर्णी चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह अति कुमार दत्तात्रय नमिला धर्म संस्थापना कारण युगयोगी अवतार घेणे नाना विध वेश ठरणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसा अवतार प्रत्यक्ष जात्री कोमला अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झालेला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णश्रम धर्म कोळी कोणाचंही कळेना ती स्वामी नाम सिद्ध अक्कलकोटी झाली प्रसिद्ध चमत्कार दाविल नानाविध भक्त अर्थ पुरवली त्याची साष्टांग नमन करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिमा ज्यांनी गावाचे उजिले करता आणि करविता तुझे को स्वामीनाथा माझ्या ठावरता पिंपऱ्यांची नसेची ऐसे ऐकून स्थिती संतोष स्वामी राजमूर्ती कवी लागे आम्ही दिदीवरती असते करुणी आता नमो साधुवृंद जासीने भेदाविदते सत्वसुखी आनंदमयी साधुदित राहते वासु वाल्मिक महादायने बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी त्या वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावनच नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून न्यात हे डोलविती मान तयाचे चरण नमिले ईशी चरण जडेले चित्तेसे तुकारावधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे आम्ही कमी संत जनीमध्ये दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ रावणेर ग्रंथ रचना करावावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादरे बैसले परी ही अमृत जाणून आदर धर्माची श्रेवणी अशी माझी असंस्कृतवाणी ते ऐकण्याने पाहावी. स्वामीची लीला बहुता असे प्रसिद्ध लोकात तो सर्व वर्णिताम ग्रंथ पसरले समुद्र असं त्या महादत्तीने पाही अमूल मुक्त फळे घेतली काही द्यावय मान सुज्ञाही अनुमान काही न करावे. तिथे स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्रवक्तात समंत अदरे भक्त परिस होतं प्रथम अध्याय गोडा तिथे स्वामी चरित्र सारा अमृते मंगलचरण नाम प्रथम अध्याय गोडा हा श्री शंकरापर्ण मस्तू श्री श्रीपाद श्रीवल्लभ पर्ण मस्तू अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः. कामना धरुणे जे भजते होते त्यांची मनोरथी पूर्ती देशाची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोट माधुरी राजा मोदी यांचे घरी बैसले समर्थाचे भक्त मेंढरी वेष्ट सावे कोणी कलकत्याचा हितून धरुणे दर्शनाचं पात्र त्याच्या दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याच्या सवयी एक पारसे आला होता दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळाचे महाराजांनी सुचवले येणे खुर्च्यानं आणूने बाहेरी मांडा म्हणते एके हरी दोघांचे बैसवणी दोहेरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थाचे तेज उपाय त्यांचे वाटले. चोजा साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून. स्वामींनी हास्य मुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळ्या मनातून प्रथम रमी निघालो मग पालकेले कत्त्याशरे दुसरे नगरे देखील पूर्व बांगलादेशासमोर आम्ही असे पाहिले घेतले खालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावणं नाना तीर्थ हिंडोनी हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारे शिवर हिंडोली तीर्थ समग्र अशी हजारो नगरे आम्ही देखील मग तिथून सहज गती पातळी गोदा तटाकार प्रति जयची महाप्रगती पूर्णांतरी बनले गेले गोदावरीचं स्नान सरळ पाहिले परम पावणं काही दिवस हे फिरून हैदराबादीच पातळी येऊन मंगळ वेळेचं बहुत दिवस केला असं मग येऊन पंढरपूर असं सोचन तेथे राहिले तदनंतर बेगमपूर पाहिली आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छेने केवळ मग पाहिली मोहळ दिशा हिंडोनी सकाळी सोलापुरी पातवलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून हलिताईपासून या नगरात आनंद होऊन आनंद असे आमचं सगळं ऋताचे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढावरती राहिले. स्वामी राजे येथेपर्यंत त्या स्थळी प्रख्याती विशेषची त्यांची न झाली. दर्शन येता दिगंबर साधू दिगंबर लिला विग्रह येथीवर कबरेवरी ठेवणी करून दर्शन देते त्यायसी येथे श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राप्त कथा समंत आधारे आनंदी भक्त परिस होतो. द्वितीय अध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत द्वितीय अध्याय श्री रस्तु शुभ मस्तु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरण जायची भक्ती त्याचे नाही पुनरावृत्ती पद भावते कैबल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकम चमत्कार दावी ती काय वर्ष करुणे वस्ते मंगळ वेळे सोडे मुळे माझी अवस्थेव करता पटोळ झाली भक्त तेथील साखळे वृत्त अल्पमती केवीवरून सेवे घेऊन स्वामीचे टोळ जाते अक्कलकोटाचे अर्धा मार्गून टोळाची माग परतून भाग पडे टोळ गेल्या परतून स्वामी चालले उठवणे बहुत वर्जले सेवकांनी परत नचे मानले त्या तेथून निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामधरी बैसले येथे राजे स्वच्छन तिथे एक अवैध होतो तो कधी त्याची थट्टेपरी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुनस्त व निश्चित आली सोळापाच्या गृहापर्यंत स्वामीचे जाणून ईश्वर मूर्ती सोळापकरी आदर योग एक उद्योग काही सोळापाणी केले नाही परी भक्ती सौ पाही स्वामी आले सदाना तेथे याची देखणे भक्ती स्वामी तिथे भोजन करते तेव्हा ते सोळापाची चित्ती आनंद झाला बहुसाळ ते सोनी ह्याच्या घरी झाले स्वामी अवतार दिवसेंदिवसी चाकरी चोळापाकरी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राज्य गादीवरी दक्ष सर्व कारभारी परामन आणि असं ती जे चोळापाच्या गृहाप्रती आले कोण एक येते लोकां चमत्कार दावे ती का आवता माता पसरली लोकांमध्ये पसरली माता रूपाशी कळाला वृत्तांत की आपल्या नगरात येथे विख्यात पातळी वार्ता ऐसी ऐकून राव बोलायला काय म्हणे गावता येऊनी
ती येऊनी फार दिवसे झाले परी आमश्रुत पाही आजवर झाले नाही. आता जाऊन लवलाई भेटू तया येतीवर परी ते केवळ अंतर नाही ऐसी वार्ता ऐकले काणे हे सत्य तरी एवढी आताच देती दर्शन राव मुखांतरी माने निघाली तुझी ती मूर्ती पुढे ठेवली सकळ सभा चक्री झाली मती गुंगली राजे कोण पटले अंतरी स्वामी केवळ अवतारी भक्ती कळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडले ते सकळ सभा आनंदी समस्ते पावले उंदली सुरक्षाचारी पूजली स्वामी मूर्ती रूपराया इतिश्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोद तृतीय अध्याय गोड हा श्री स्वामी राजा पर्ण वसु श्री रस्तु शुभम भवती ती श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करताम 4 वर्षात येते हात स्वामी चैत्र गाताम ऐकाताम पुनरुत्ती चुके लगत ते शांती अक्कलकोटे आले येते रुपये दर्शन देते स्वच्छने राहते तयापुरी चोळा जरूर भाव घरी राहिले स्वामी रावत याचे सुकृत पूर्वस येते सेवा घडे त्याते चोळाबाजी सदोनी कांता ती केवळ पतिव्रत सदोदी तिच्या चित्त आनंद स्वामी सेवेत स्वामी केवळ ईश्वर होते देशदोषी झाली खाती बहुत लोक दर्शन येते कामना जिथे धरणी कोणी संपत्ती करणे कोणी मागते संतानी भावे म्हणून या लग्न येते दूर देश होणे शरीर भोगी कष्टाले संसार तावे तृप्त झाले मायामाई पसरत फसले असे आले किती एक भक्त अंतर जे जे इच्छिते तेथे येथे राजपुरव येते दुर्ड चरणी जयासी भक्ती त्यासी होती कल्पधरू जे का निंदिक कुटील त्या शास्त्री केवळ नसते प्रति तत्काळ योगी शासन करीत ती कोण दोन संन्यासी आले अक्कलकोटाची हसून म्हणती जनाची ढोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगी साधू लक्ष द्यायचे अंगी कोण तेव्हा असते ऐसे समर्थाने निंदिल्या समर्थाने अंतरी जाणले जेव्हा ती भेटीचे आले तेव्हा केले नवले एका भक्ताच्या घरी पातळी समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी त्या तिथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ती पाठावरती स्वामी लापुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनाच्या जनसंघात पातळ देता क्षणात जात समाधी दाटाला बहुते एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगलनाम गरजेते व्हायचे हेतुपूर्व म्हणीचे म्हणून या विनवती कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पिते नाना वस्तू अर्पण करते नाही विती येते कोणी नवसादी करते कोणी आणून देते कोणी काही संकल्प करते चरण पूजिते आनंदी संन्यासी कौतुक भाती मना म्हणजे आचार्य करते एक क्षण एक तटस्थ होती वेरभाव विसरोणी स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्य निज हस्ते समर्थ सणाच्या पुढे लोटते मोडाली जनाची गर्दी येऊन सेवे करी सणाच्या पुढे नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अनुदकाशी सूर्य असता चढासी तेथून उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होते त्यासी अन्न जग वर्ज असे जे पात्रे करू छणाला त्यांची झाली विटंबना दंडव्या कुस्सम जनाम अवतरले येतीवर्य इतिश्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत म्हणत सदा परिसुद्धा प्रेमळ भक्त चतुर्दय गोड हा श्री स्वामी राजा पर्ण वस्तू शुभ श्री रस्तु शुभम भवता अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भाऊ कानन विष्णू राजज्ञान तमच शेतगा भास्कर पूर्ण साक्षी परत परम कथा खरा सुद्धा येतो अक्कलकोट नगरात एक तपोपर्यंत स्वामी राजा वास करते भक्त बहुत झाले वार्तापासनी चहूकडे कोणाचे पडतात सागर धाव घेते स्वामीकडे राजे रजवाडे थोर तेव्हा की ते एकरूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपला नगराप्रती अनुमती तयाची बळद माझी त्या अवसरी मला राव राजाधिकारी एकदा तयाचे अंतरी विचारा ऐसा पाहताला देवान आणि सरदार मान करी तेचे थोर बैसले असता समग्र बोले रूप वर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाचे येथे आणले स्वामीचे तरी आम्ही तयासी नम देव बहुत कार्य जाणून कोठीनं कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट माने करावे ना तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर्थ बोलत झाला उत्तर रूपा लागी परी एसी आपली जरी इच्छा एसी स्वामी ते आणावे वट परिस्थिती तरी मी आणीन त्याचे निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषाला तो रूपवर तशी सभा ही समग्र आनंदित झाली रूपतीसह सकळे त्यापरे जणे त्यापरे तात्याचे सन्माने गौरवने मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटे आली नगर पाहुणे संतोष जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मोती आनंदित झाली चित्ती तेथील जनाची पाहुणी भक्तिधन्य म्हणती तया ते अक्कलकोटेच्या रूपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्याचे विचार पडलेला मानस या नगरातून स्वामी से कैसे नेव आपण प्रयत्नाने परमेश्वर प्रयत्न कार्य होय सतर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणे नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिदरी भाऊ सालदानी अचक धर्म तृप्ते केले स्वामीची आज पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित जय सेवे करी संतुष्ट होती ऐसी करतात सर्वदा यशेनं काही न झाले केले ते तुके व्यर्थ केले तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडले त्याचे मग लढवले एक युक्ती एकांत गाठून चोळापरवती आज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन यायला पडत मग मल्हारराव आधारिसी नामे देतील तुम्हाला द्रव्याने सर्वाशी चोळापाशी लागली असे त्याच्या अंतरी भरवसा जागेरीचा भूसाळ चोळापर्यंत करत सोडून विनंती केली मधुर चोळून कृपावून होणी समर्थाने बडवद्याप्रती चालावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान देते जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थाने हास्य करून उत्तर चाळवपा लागणं काय दिले सत्वर राव मला रे रूपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडवत्याप्रती काय म्हणून चालावे तीस स्वामी चैत्र सारामृत नाना प्रवक्ता समंत सदा ऐकूत भाविका भक्त पंचम अध्याय गोड हा श्री रस्तु शुभम होता अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरून शिष्यूचा हात अक्षरी पंडित लिहिते तसे स्वामी चैत्र अमृत स्वामी समर्थ वदविते मागील अध्यायाच्या आधी 16 विनयी स्वामी प्रति कृपा करून माझ्यावरती बडत असे चालावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून मल्हाररावाच्या म्हणी आम्हाविषयी भाव नसे
म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या चिंतावला. आपण आलो ज्या कारण तिने जाई सिद्धीसी परी पाहो यत्न करून असा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दमके दांभिक सदना ते करीता येते. स्वामी नर हरी प्रसन्न कसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्तासी ब्राह्मण बसेले. गुरुक्षेत्र आरंभिले. हयसी स्वामी कृपा परी तयाची वाढत कधीने केले समर्थ. तात्या झाल्या व्याघ्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन पडत असे काय सांगावे राजेस आणि सकळ जनाचे तोंड कसे दाखवावे. अशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समायचे मेहनत घालून स्वामीचे तात्यासाहेब निघाले. कडगावचा मार्ग धरला. अर्धा मार्गे मेना आला. अंत साक्षी समर्थ गोष्ट विदित झाली. मेनातून उतरले. मागून ती अक्कलकोटी आली. ऐसे बहुता वेळा घडेल. हा उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटला टेकला हात येतात आहे. मग आपशी ते घेऊन बडत चाली पडतोय. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव रूपकाराचे धरून आहो. आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समर्थांची भेटी. बसले अलंकार सुवर्ण ताटे स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणे समर्थाला. तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले. हरी बेडी आणून सत्वर ठोकायची चिरणी. ऐसी त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला म्हणी पळाले. तोंडाचे पाणी लाटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञाले यशवंत सत्वर यावे पडू द्यायचे. तेथील खारेसे सोडून साहेब विषय प्रयोग केला. मल्हाराबावरी आळ आला. त्या कृत्यामध्ये यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडले. स्वामीचरणाची प्रचिती आली. अघटित आलेला द्यावी ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समंत सदा भक्त परिसोत षष्टोध्याय गौड. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय निर्गुण जय जय सनातन जय जय अग्रण लोकपाल सर्वेश. अक्कलकोटी मालोजी रूपती समर्थ चरणी जैनसी भक्ती स्व असे सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाचे श्रवण करती दिवस निशी हेरळी कराधिक शास्त्राची वेदने देऊनी ठेवली. त्या समय मुंबपुरी विष्णू व ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकांना उपदेशित. त्याचे आणावे अक्कलकोटी हेतू उपजला रूपा पोटी बहुत करुणी खटपटी बोवासी शेवटी आणि रात्र दिन रूप मंदिर वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती त्यांनी अंतरी रूपती बहु सुखावे. ख्याती पडली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगुरी होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचार्यावर दर्शन येते. जण सांगते कित्येक होते त्यावेळी पाहावा येतेचे लक्षण. ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी. ब्रह्मपद दादा काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून येते राजा हसली. मुखी काय न बोलती वारंवार हास्य करते. ऐसी पाहुणे अशी विचित्र वृत्ती बोवा म्हणती काय म्हणी. हा तो वेळा सणासी बुरळ पडलेल्या लोकांचे लागले व्यर्थ भक्तीचे आणि ढोंग माजवले. तेथून निघाले. ब्रह्मचारी आले सत्वरी बाहेरी लोकां बोलती हस्यो तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान याचे वडील ढोंग पूर्ण वेदशास्त्र देखणे आणि याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातळी आपल्या स्वस्थानी विकल्प पातळ म्हणे स्वामीशी तुच्छ मानेती. नीतिनियम सारवण ब्रह्मचारी करीती श्रवण. जवळी पारीशी दोघे जण ते निद्रिस्त झाले. निद्र लागली बोवासी लोटेली. काही निशेक स्वप्न तयासी चमत्कारिक पडले. आपल्या अंगावर रुचिक एकाकी चढलेले असंख्य महाविषारू त्यातून एक त्यांच्या आपण करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले. लोकरी बोबडे पडले. बेकर शब्द एकन बोलवे. जवळ होते जे पारशी जागृत आली तयासी त्यांनी धैर्याने बुवाचे सावध केले. त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगते समस्त म्हणते आता काय करता. ऐसे स्वप्न काही पडते. असं दुसऱ्या दिवशी बुवाले स्वामी पाशी पुसता मागील प्रश्नाशी खदा स्वामी हसले. मग काय बोलते अतिशय ब्रह्मपद ददाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी सोमनी देखोळी रुचिकांचे काय म्हणून भालासे जरी वृथाभय मानदोसी मग ब्रह्मपद जाणसे कसे. ब्रह्मपद ददाकार होणे हे नवे सोपे बोलणे. अशी लागते कष्टे करणे फुकट हाताम नाहीची. बुवा प्रति पटेली खुणे धरली. तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूने भरले नाही. कंठ झाला सददिता. त्या समयपासून भक्ती जडली. स्वामी चरणे अहंकारा गेला गळून ब्रह्मपद योग्य झाली. तीच स्वामी सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमाध्याय गोड. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ प्रणामस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधाम जय जय जी परब्रह्म जय जय भक्तजन विश्राम अनंत विषानंत. राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नामक 6 लक्षाची 10 विद्र त्याप्रती सकल सुखी अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म आगत त्याला लागला ब्रह्मसमुद्र उपायकारी नाना विध परिबाधाने सोडी संबंध बाधा म्हणून चेनपुढे रात्र दिन गेले शरीर सुकुणकडून लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुख भोग कैसा त्याचा निद्रा न्यायची रात्रंदिवस चिंतनाने पोळले केले कित्येक नष्टाने तशीच ब्राह्मण संदर्भून बहुसाल दिदली दाणे आरोग्य व्हावे म्हणून विटाने संसार सोक्याचे त्रासल्या भाऊ यात्रेचे कृष्णवर्ण आला शरीराचे रात्र देणं चैन नसे. कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करेल कोणा सोडवले वादेपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहो रात्र दाता सेवा करावी. सेवा केली बहु असं ऐसे लुटाले 3 मसरा. एक रात्री त्याचं स्वप्न दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तोम तेथे करावी स्वामी सेवा. येथे वचने भाव धरा त्याने वाद्य जाय धुरते तरी ते तेथेच राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तोम. हे जाणून हितो गोष्टी मानसी विचारे शेवटे त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नर नारी कामधंदा करीताम घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते. कित्येक प्राप्त स्थाने करुणी
पूजा द्रव्य घेऊन अर्पव्या समर्थ चरणी जाती अतिच वरणे इति श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्राप्त कथा म्हणत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमो अध्याय गोड हा श्री स्वामी चरण अरविंदार्पण मस्तु इति श्री स्वामी चित्र सारामृते अष्टमो अध्याय श्री रस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तन नेते होते ब्राह्मण भोजने स्वामी नामाचे जप ध्यान अखंडित चालते दिगंजर गाजरे खाती कामना धरून चित्ती बहुत लोक दर्शन येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य दिगशूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येते धावणे यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पैकी वर्ण महिमानो जेथे अवतारे परब्रह्मते नाही कर वैकुंठ धाम प्रत्यक्ष वासू लागली ऐसो ऐशा नगरात शंकरराव प्रवेश आनंदमय जल्दी चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरमय मुख्य स्वामी सेवा सगळे कथेच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी तरी आपण लागून द्रव्य काही देईन बाईचे द्रव्य लोभ पूर्ण आनंद दिल तिचे म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईचे तुके कार्य जरी करीस तरी 10 सहस्र रुपयाचे देईन सत्यवचन. हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन खरी संकल्प आपण सोडावा. शंकरावे तैसे करते बाई आनंदील चित्ते म्हणे मी प्रार्थने स्वामी प्रती कार्य आपुले करीना. बाई स्वामीचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पडित तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे आता वरदाने समर्थ तेथून उठले. यमन स्मशानभूमीत आले ती राजा त्वरित एका नूतन खांचेत निजले छाटे टाकून सेवे करी शंकरावासीने म्हणते लीला करून ऐशी चुकेले तुमच्या मनासी निश्चय मनसी धरावा. शंकरावे त्या दिवशी खाणं दिला फकीर असे आणि शेकंदूर दर्ग्याशी एक कफनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञा पिते बारीक वाटून निंब मात्र त्या 10 मिरे त्या ते घालावे ते घ्यावे औषध त्यांनी झाले ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजा वैद्य व्याधी पडे आपणाची प्रकृती आराम पडायला राव गेले स्वनगराला काही मास लोटत त्याला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाचे घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. मनातील व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापित गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनगीची निश्चिती मठ तुम्ही बांधावे अशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत होती. सर्वानुमते तेथीची मठ बांधिला. चुन्नगीची कीर्ती शंकरावाशी अजरामर राहिली. इथे स्वामी चित्र सारामृत नाना प्राप्त कथा समंत सदा परिसोत भाविका भक्त 9 अध्याय गोड हा श्री स्वामी राजापर्ण मस्तु शुभ मोतु श्री रस्तु. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून वावलो नर जन्मयाचे सार्थक उत्तम करणे उचित आपण मैसा म्हणी करून विचार रामले स्वामी चरित्र ते शेवटाचे नेणार स्वामी समर्थ असती पे हावेरी नामक ग्रामीय योजोद्वा गृहस्थाश्रमी बाळापा नामे द्विज कोणी राहत होते आनंद्या संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रति सावकरी सराफी वारी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसार ते उभगले सदूर सेवेचे दिवस आले मती पलटेल तयाची जरी संसारी वर्तते तरी मनी नाही ती योग्य सद्गुरू आपणा प्रति कोठे आता भेटेल पंचपोकाने सुवर्ण दांडी भरून आपणा पुढे येते पाहुणी या स्वप्ने अशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केल्या निर्धार सोडावे सर्व घरदार माये पास दोड तर विषय शास्त्रे तोडावा. सोलापुरी कामामसी असे सांगून सर्वत्र निकाल सद्गुरू शोधाचे घरदार सोडिले. मुरुगड ग्राम प्रकारे तेथे आले फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरुगड मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारांगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून चित्ती मग श्रद्धाना करीती कामना चित्ती धरून 12 वर्ष अनुष्ठान केले. शंकराचे पूजन संता शिव प्रसन्न होऊन वरद देते तैसे तुझी भक्ती पाहून संतोष झाले. माझे मन मीच तुझा पुत्र होईन परवंश पूर्ण असावा. ऐकुणे वरसी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती संतोषी 9 मास भरतां पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदोने संस्कार केले. यथाविध चिदंबर नामी विधान ठेवले तया लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण गावे ग्रंथ पडाविले. एकदा याच्या गर्दी व्रत होते गज गरी चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणताम गजासी प्राण येऊन दत्तताम चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लीला परत दाखवते चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदूर्थ अवतरले असो. पुढे प्रौढपणे यज्ञ केले. दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बहुत खर्चिले. त्या समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजन तुप गेले सर्व दीक्षिताचे समजले जली भरतले होते घडते असे लावता मामृत हस्ते घृत झाली समस्त आचार्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते राव माझे एके समयी ते सहजाचे दर्शनाथे पादले. अन्याने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरते यामुळे जण झाले त्रस्त दादा त्यांची लागेना. त्याने हे ऐकून मुरगडे आले धावणे म्हणे ती दीक्षिताचे सांगून दादा बोली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णकर्णी झाली श्रोत म्हणती जे सांगितले दीक्षित ते अमान्य करावे ना. मग दीक्षाचे निरोप पाठवा आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसे सांगतात दीक्षा पडते. त्यावेळी काय बोलते आता पालटेल तुझे मध्ये त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व विचारणे ठेव निर्धार निरोप दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले प्रमुख ते राहिले परतंत्र जन्मवरी अक्कलकुडी
मूर्तीद्वारे त्यांचे एके समय अक्कलकोटीत दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोललेले स्वामी येते आम्ही त्याथे जाणवतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित व त्यांचे वर्णन लालपूर उत्तम मोरकडे वाळपा येतं पुणे स्थान जाणून तेथे ऐकायला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रगटेल ती स्वामी चित्र सारामृत नाना प्राप्त तथा समंत सदा परिस्वत प्रेमळ भक्त दशम अध्याय घोडा श्री स्वामी चरणा अर्पण मस्तू शुभम भोतू श्री रस्तो. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय वर्णिले बाळापा मुरगुडे आले पुण्यस्थान राहिले 3 रात्री आनंदी तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्री दत्त वास्तव सांप्रत करीताती परी मुरगुडीचे विप्र बाळापाचे सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमा तेथे आपण जाऊ नये बैसावे अनुष्ठानी श्री गुरु स्वप्ने येऊन सांगती तैसे करावे मानवाला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळ केले गाणगापुरम परम पावन स्थान ते बाळापा तिथे पातले स्थान पाहुणे आनंदले नूरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे मंडळी प्राप्त काळी उठून संगमवरी स्नान करून जपध्यान आटपणी मागवते येते गावात सेवा करे बरोबरी मागुन्या मधुकरी भोजनांतरी संगमवरी परतोनी येते ते मध्यान स्नान करून पुन्हा वेळेस जपध्यान असता जाता वरस म्हणे संत स्नान करा वेस करून संध्या वदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परत ग्राम म्हणजे येते ते सद्गुरू प्राप्ती करिता सोडून गृहशुद्ध कांता शितोष्णाची परवा न करिता आनंद होती राहते. शितोष्णाचा होईल त्रास अर्धपोटी उपवास परी तयाचे मानस कदा उदासन व्हायचे आयाराम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळापाशी बोलते तुम्ही भिक्षा घेऊन नीती यावी आमचे सदन जे पडेल तुम्हासी कमी आहे ते आम्ही पुरवजे बाळापाशी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसे जाडणे सोडले त्यांचे घरी मागुने मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून बाहेर बैसून तिथे शिळीवरी मग खावे भाकरी ऐसे नेम चालवले ऐसे लोडले काही दिवस सर्व शरीर झाले कृषी निश्चितीने चित्तास सद्गुरू प्राप्तीची लागली हिन आपले प्राप्तन भोग भोगवी दारायण पाहावे सद्गुरू चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चित स्वप्ने तिने इति मूर्ती येऊन या दर्शन दिली बाळापाची ती सुखावे 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना बितरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितीनं झाले आणखी पूर्ण काही आणखीही काही दिनक्रम आपुला चालवा मग कोणी एके दिवशी बाळापा आले संगम असे वृक्षतळी ठेवून वस्त्राचे गेले स्नान करावयास परत स्नान करून सत्वर आले त्यास आणि वस्त्र उच्चिताम खालून रुचिक एक निघाले असे त्यांनी न मारले नित्यकर्म आटपवले ग्रामा म्हणजे परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकवणे मिळाले घरोघरी बाळापा संतोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावायचे निघाले मग त्याच्या दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले चरण चाललो आणि अक्कलकोटी दुसऱ्या दिनी बाळापा पोचले येऊन नगर रम्य देखले जेथे नूरस सरते येथे रूपे वास करते तेथे सर्व सुखे नांदते आनंद भरला सर्वत्र त्या क्षत्रियच्या महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्षच्या वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले त्रिस स्वामीचे तर सारामृत नाना प्राप्त समंत सदा श्रोते सदा परिसुत 11 अध्याय घोडा श्री रसु शुभम भवतो अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्वार हरवया भूभार वरंवर परमेश्वर नाना अवतार धरत असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रगट होतं त्याची समर्थ श्री स्वामी गदत्याचे अंती बाळापा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी नचमावी त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत श्री गर्दी झाली श्री जवळी दर्शनाच्या उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सन्निध पातले अजून भाऊ सुहास वदना श्री स्वामी मूर्ती पाहून बाळापाने धावणे दृढ चरण धरी येले येऊन भानावरती श्री चरणाची सोडलेली मिठी ब्रह्मानंद माये पोटी स्तोत्र ओटी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केलेले एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून बाळापावरचे प्रेम अशा कृतीने दाविले त्या सवे एक जागी धरते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीशी अर्पण करा नैवेद्य असे अवश्य म्हणून त्याचे बाळापा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असे ते रूप मंदिरात राज्यवाज्ञेचे तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य पूर्ण केले मग सारेले भोजन नित्य प्राप्त कळी उठून षटकर्म ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपालागे बैसावे श्री शंकर उपासी देवते त्यांचे करावे पूजन नित्य मध्याने येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तकी ठेवून चरणी जावे भिक्षकाराने मागवणे मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकार करून अक्कलकोटी राहिली सोळपादी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आपण श्री सेवेचे करीत जावे आनंदे बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझे सर्व अधिकारी तिच्या घरी व्यवस्था होता पे या कारणे आपसात भांडणी होती सदोदित स्वामी व्यवस्थित तेथे अव्यवस्था होत असे हे बाळापणी पाहुणा युक्ती योजना मोडून टाकले भांडण एक जिथे सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रदोड भाव धरून चित्ती सेवा करीत आनंदी असे उलटता काही दिवस बाळापाच्या शरीराचे वादी चढे रात्र दिवस चैन नसे क्षणभरीत भोगभोगीला काही दिन काबदाची पुढी बेबीतून पडली ती पाहत उकलून विषय निघाली पूर्वी कोणे कृतज्ञ बाळापाशी यावे विषय दिले काढून लाते पडले आज बाहेर स्वामी कृपाने आजवरी
गुप्त असे उदरे सद्गुरू सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचं प्रत्येक सोमवारी त्याने महादेवाची पूजा करणं मग यावे परत होणे स्वामी सेवे करणे हे पाहून एके दिवशी बाई बी नवी समर्थाची आपण सांगून बाळापासे शंकर पूजानी वर्जावे त्याची आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करते परी बाळापाची चित्ती विश्वास काही पडे ना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणे हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी याची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळापा एक चिठ्ठी तयार नुसली पाहता वाचन न करावीची पूजना ती माझे लिहिले तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानले ही बानगड पाहिली श्रीपाद भटेजीने श्रीपाद भट एक दिवशी काय बोललं ती बाळापासे दारापुत्र सोडून देश आपण इथे राहिलं आपण आला बसून आमचे होते नुकसान असे बोला ऐकून बाळा बोला ऐकून बाळापा म्हणे खिन्न झाला स्वामींनी माझ्या आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच अशी बात भटे एके दिवशी विचारलेले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळापाईचा ऐकून समर्थ हास्यमुख काय बोलत कुलदेवतेचे दर्शन ते बाळापा इथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळापासून समर्थ न देते आज्ञा अशी तरी टाकून चिठ्ठ्याची आज्ञा घ्यावी आपण त्याच्या कपटात न जाणून अवश्य म्हणे त्याच दिन 2 चिठ्ठ्या लिहून उपदांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या घरी भजराजी उचलली सदुरे येथे रावणी चाकरी करे असे लिहिलेचे त्या स्वामीचरणी दृढ भक्तीचा बाळापाची जडलेली होती कैसा दूर तया प्रति करतील येत्या दयाळे त्रिस स्वामीचित्र साराम नाना प्रकृतात संबंध सदा प्रेमळ परिसोत येतो दशाध्याय गोडा श्री राजाधिराज जोगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा नमस्तू अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिगर वाढे जसे उतरत तसे हे स्वामी चैत्र अध्याय वाढले द्वादश अध्यायाचे अंतिश्री बात बड बाळापार्वती कपट युक्तीने फसवू पार्थी परी झाले व्यर्थेचे स्वयंपाक दिग करावेसे लज्जा वाटत तसे त्याची त्यात एक समय असे काय बोले ती समर्थ निर्लाजे सनिध गुरु जाणासे निरंतर वैसेला बोलत सद्गुरू बाळापा म्हणे समजला सेवा करे माझी वरिष्ठ सुंदरबाई होते तिथे त्यांनी सेवा करस नित्य त्रास द्यावा व्यर्थाचे नाना प्रकार बोली करे सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता ती याचा कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंकता लागत स्वामीसी बाळापता उठवले त्यापासून बाळापास त्रास देत तेव्हा दर्शकारांना सांगत समर्थासी वायदे शब्दे तळीती अक्कलकुडी श्री समर्थ प्रथम जयंती घरी येतो तो 16 विकत स्वामी भक्त झाला एक तपोपर्यंत स्वामी सेवा तो करतो त्रयासी द्रव्यशा बहुत असे साम्राज्य लागले दवळ्याचा सण येता राजा मंदिर माझे समर्थ राहिला असता आनंदात वर्तमान वर्तले कोणी भक्त समर्थ असे अर्पिले होते चंद्रहाराचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावर घालावा राणीच्या मनात विचारा येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत द्यावा चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळापाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळापाजवळी ये सतुर म्हणे त्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळापा बोले तयासे हार नाही आम्हा पासी बाळापा ठेवितो तयासे तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळापाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळापा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळापाची त्यावरी सत्ता असते सर्वसे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळापा कारण जबाब दिदला चोळापाने बाळापा देती तरी घे जैसे भाषण ऐकून जमादार परतून रूप मंदिरी येऊन सर्व वर्तमान सर्व सांगे चोळापाची ऐकून कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईंनी ही गोष्टी ती त्याविरुद्ध सांगितल्या कारभार चोळापाच्या घरी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाले नवला बरी बसायला समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक अवस्था त्यावेळी पडले होते श्री जवळ त्याची करून जोडी समर्थ करी घेतली अल्लख शब्द उच्चारले म्हणत भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थ काय असे उणे तेथे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीत आणून न लागता एक क्षण 100 वरण गणती झाली झोळी चोळापाते देवणं समर्थ बोलले काय वचन चोळापाते जे फिटलेले स्वस्त आता असावे पाहुणे द्रव्याचे आनंद झाला तयासी परी आले मानसी श्री चरण अंतरले चोळापाशी दूर गेले बाईचे बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळापाची सेवा करीत ती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागावणी दुष्ट तरी ताडण करी भोवसाळ ते ऐकून बाळापाचे दुःख झाले माने सोडून स्वामी चरणाशी म्हणते जावे येथून आज्ञा समर्थाचे घेऊन म्हणते जावे येथून याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पाहतले तेव्हा एका सेवेकाराचे बोलले काय समर्थ बाळापा दर्शनासह येतं त्याचे आसन दाखवावे बाळापा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवे करून तेव्हा समजले निज म्हणजे आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडायला त्या लावून तो त्याच रात्री स्वप्नी बाळापाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ यामध्ये जप करतो एक वेळ दर्शनचा येतं हिशेवर ठेवतं जपाचा काढून दिले बाळापासी बाळांदा झाला बाईची बरोबर ती कोणाशी म्हणे नशी झाली सुंदराबाईची करावी दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून द्यावी परी राणीची प्रीतीबाईवरी बहु उद्या कारण कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव भरवे कारभारी त्याची हुकमच असते बाईची दुरी करावी परी राणीचे बेवणं द्यायचे न केलं त्याने समर्थ दर्शन जे काही त्यांनी कारभारी पादरी सजायचे बोलते समर्थ कैसा करताम कारभारी याचे ऐकून या उत्तर भरवे म्हणे समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून बाईचे आणावे म्हणते सत्वर फौजदाराशी समर्थ काही का न बोलतो कारकिर्दी जाणतो ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवे करता सरकारातूनही तत्वताम पंचनेमूनी व्यवस्था केली असे रूपराय मग सेवा करावयाची घेऊन गेले बाळापासे म्हणते देव तुम्हासी पगार सरकारतून बाळापासे बोलले त्याची द्रव्याशा नाही आम्हाशी आम्ही निर्लोभ माझ्याशी स्वामी सेवा करू की बाळापास जप होता पूर्ण एका भक्त सांगून करेले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेताला
बाळापणे चाकरी एक तपोर सरासरी केली उत्तम प्रकारे ते समर्थ ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्तीचे दैसी सद्गुण चरणी आसक्ती त्यांनी येत मोक्ष हत्ती अन्य साधने व्यर्थाची उगीच करीत जांभी भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमास करती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जय स्वामी रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती ती स्वामी चंद्र सारामृत नाना प्राप्त होतात सदा भक्त परिशोध त्रयोदश अध्याय गुढा श्री स्वामी चरित्र सारा अमृत त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभम होतो अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जय करुणा घना जय जय अगशमना जय जय परण पावना दिन बंध जगद्गुरु प्राप्त काळी उठणे अधिकारामी नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्राप्त कर्मी आठवणी मग पैसा वासने भक्ती धरुणी स्वामी चरण पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावी शुद्धोदक स्थान सुगंध चंदन लावणं सुवासिक कुसुमे अर्पावे धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य करणे सोमेचे षोडशोपचारी पूजन करावे सद्भावे करून धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जय अग्रहणा परस्पर कैवल्य साधना ब्रह्मानंद येतिवर्या जय जय पूर्ण पुरुषा लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांड देशवेद जगद्गुरु सुखदाम नियम सर्व साक्षी करुणालय भक्तजन तारा अनंत पिंडाला तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझे वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपे तू विष्णू आणि शंकर तू दादा तू इंद्राष्टतिक बालादी समोर तुझं रोपे नटराचे करता आणि करवे तुझं हवी आणि होतं दाता आणि देव तुझं समर्थन जग आणि स्थिर तुझं व्यापिकले समोर तुझं लागी अधिम देव कुठे नसे पाहता असून निर्गुण रूपे नटराज सगुणे आता आणि नाना तुझे विशेष अवधानचे तर्क जाचा जरी शास्त्राचे नाव रे विष्णू शंकर एक सरे कोणते झाली सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवळ व्याप्ती स्तुती सहस्रमुखी निश्चित शिनेला ख्याती वर्ण जाम दूर ठेवी चरण माता लक्ष्मी म्हणजे समर्थ कृपा कटाक्ष दिना आता दासाकडे पाहावे आता मी तुम्ही प्रार्थना नवी जे आपल्या मना कृपा समुद्र विनाश दे सुदे पापतापणे देणे सर्व जाऊन निर्सवणे हे लोक सखो देवन करून लोक साधन करवावे दुसरा हा भाऊसागर याचे पावावा पहिलं तीर्थ नमी तरणी साक्षर प्राप्त हो मजला ते आडशा मनुष्य तृष्ण कल्पना आणि वासरा भ्रांती बुरी नाना बाजू तुझ्या कृपे किती होणं आपले दुगुण त्यामुळे सुख साधन आज्ञाने तिमिन निर्सवणी ज्ञानकी हृदय प्रगट पे शांती मनी सदा स्वरूथा भेवण नसो सदा सावधान होतो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःखी निर्स तुझ्या भजन जित स्वरूथा विचारची नसो वासने म्हणते सदा साधू समागम तुझे भजन उत्तमतेने हा सुगम दुर्गम जो भवंत व्यवहार होताम जो बड भ्रांती चितांगे नवे असत ते सध्या विजय सर्द अपतोर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबित देवर्धन कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तावून अमृत प्रपंच आणि परमार्थ देणे सुगम मज लागी समर्थ असून या संसारात प्राचीन तावून अमृत प्रपंच आणि परमार्थ देणे सुगम मज लागी अशी प्रार्थना करीत आनंद होई समर्थ संतोषण तत्वतावर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होताम जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ असा षडक्षरी मंत्र प्रीतीने जपावा हो रात्र त्याने सर्वत्र पावे प्रसंगी मानस पूजा करताम ते प्रिय होय समर्थ स्वामी चंद्र वाचिता ऐकताम सकल दोष जातीला कैसी करावी स्वामी हे नेहमी मंदमती पदरी असता शुद्धी चित्ती भक्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरवणे लोकात जयसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती दयाची इतिश्री स्वामीचंद्र सारामृत नाना प्राप्त करतात संबंध सदा ऐकवत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गौडा हा श्री रस्सी शुभम होता अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडताम चारी पुष्ट येथे हात पाप दाप त्यांनी वार्ता तेथे काही नाही उडायची सर्व कामना पुरवणे आणि ते दाविती सुरू होणे जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याचा देश मंगळवेळे ग्रामात राहत असते श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी शतोषांची भीती नसायची ज्यांच्या तिथे सदा राहण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते ज्यांच्या वाटेची तिथे करिता स्वामी भक्तजन हस्ती तयाते त्यावेळी मंगळ वेळात बासावतीने राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिन फिरत सहज मना माझी जातो तो देखील श्री समर्थ दिगंबर येथे राजकंटा कशा करून ती वेरे केले शेवण ऐसे नेवला देखून लेवटांगणा खालीत असे अष्टभावी दाटणे माथा ठेवी श्री चरण म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला होता तम कर जोडे स्थवित झाला बहुत प्रकारे पाहुणे प्रेमळ भक्ती अंतरी संतोष तीव्रता हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे बासापती श्रीचरणी मन जडेल ते वाचून राहू लागला निश्चित स्वामी सनिधा आनंदे मग बासापची कांता 1980 वार्ता करीत असे अकांत म्हणे घर बुडाले बासाप येता गुरु असे दुष्ट रे बोले त्याचे म्हणे सोडले संसाराचे वेळ काय लागले परी बासापची स्वामी चरणी असत जनपा वादाना भीत नसे चाडे कोणाचे एके दिवशी अरण्यात बासाप स्वामी सेवा करत तो झाली असे रात्र तम दाटले श्री चित्त चढले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवणे चालले पुढे जात समर्थ बासाप मागे चालत प्रवेश घोर अरण्यात को शोध पदे ओरडती परी बासाप चित्ती न वाटे काही भीती स्वामी शरणी जडले वृत्त भयान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्या व्याला भूभाग व्यापीला सकळ त्याच्या अग्निसमान पादस्पर्श सर्प झाला बासापा भानावरी आला परमित देखला सर्प समूह ही कगडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणे ऐशी परिभयभेद झाला अंतरी तो तयाचे उदर तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितो के बाजे तितो के हे न करी अनुमान काही देवे तुझे उदे ऐसे बोलत समर्थ बासाप्पा भय सोडीने त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीता एका सर्पावरी गुंडाळी सर्प त्वरित सत्वर उचलून घेत तो सर्प झाले गुप्त तेज नष्ट झाले
तेथून परतले. सत्वर ग्रामामध्ये आले. बासाप्पा सहित बसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगावर वस्त्र. बासाप्पा सोडून पाहत तो त्यात सुवर्ण दिसत सर्व गुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्याशी बोलत येते छोऱ्या घरी जाऊ ताव सत्र सुखे करावा संसार दारापुत्रा पोषी असो तो बासाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप रीती स्वामीचंद्र सारामृत नाना प्राप्त कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशो अध्याय गौड हा श्री स्वामी चरणार्पण मस्तू श्री रस्सू शुभम भवत अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येथे रूपी श्री दत्त पूर्वी प्रकट होतं. अक्कलकुटी वास केला. जे जे झाले त्यात त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोषी जातीला प्रसिद्धी मुंबई शरत हरिभाऊ नामे विकता आनंदे होते नांदते निर्वाह करीत नोकरीने कोकणा प्रांत राजपूर तालुक्यात इट्या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठे तयाचे. ते खोद त्या गावचे होते संपन्न पुरी. त्याच गावी तयाचे माता बंधू राहते. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार. त्याचा तोटा आला तयाचे. एके समय पंडितांनी स्वामी कृती ऐकली आणि तेव्हा भाव धरुणी मनी नामासा केला स्वामी. ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन तरीत अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करीता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावेसे द्रव्य नाही आम्हापासी फिरदा होता माबरूचे बटा लागेल आमूच्या. तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी आता संशय असे ना तुम्ही व्हावे कर्जमुक्त अशी करावी युक्ती एक तुमचा होणे मी मालक लिहून देतो पिढीवर. आपूचा भाव वाढायला व्यापारात नफा झाला हे सांगायला पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रत काळी वास करीत त्यांचीच ही कृपा सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती अशी नेमळी दिदली त्रिवर्गसे अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलवले. तिघांचे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असा मंत्र हरिभाऊती दिदला. असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदाते पारावर नसायचे. दुसरा मंत्र गजानन त्यावेळी श्रीनी दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितोम तयो यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषी त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते. श्लोक इदमेव शुभम इदमेव शुभम इदमेव शुभम इदमेव शुभ. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईनी. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाने. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लावून त्याच्या पादुके बनवणे येथे आणावे सत्र. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागते जावया. आज्ञा मिळता त्याशी आनंद आले मुंबईचे. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीच्या. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखापायी वाघावी भक्त सखा दिला नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधी येऊन दर्शन घेऊन श्री चरणी मस्तक त्यांनी ठेवला. तो समर्थ त्या प्रतिमा घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गस्ती मस्तकी त्याचा ठेवला. म्हणते तू माझा सूत झाला सी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्रे संसार देई सोडणी. मग छाटी कफणी झोळी समर्थ सी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरे देते हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागरातील किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटावे आपला संसार. लोभमोह अनु मात्र चिंता तो न धरावा. यज्ञ ऐकून ऐशी आनंद झाला माणसे. सत्वर आले मुंबईचे साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून ठेवले. तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लोटता तारा नावे त्यांची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडवणे उन्नती जोडणी करा अद्याप स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्या प्राणप्रियतेची याची उत्तरे ऐकून स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे ती जे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार ते लुटवे समग्र ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा ते दिदले होते. त्या पादुकास हस्ते मठामध्ये स्थापिला. कमाटेपुराच्या समयी मठ स्थापिला. हसे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठामध्ये राहिले. इथे स्वामी क्षेत्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रद्धा भाविका भक्त परिसोत. 6 गौड हा श्री रस्सू शुभम भवत अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहरात तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भंजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायाने स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले आणि निज पातीचा शोक पाहून दुःखित झाले. अंतकरणे ते लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगणे. अशी पिछात बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षर सानोनी सत्वर त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भसे गरजे असे देव मामलेदार सर्व लोक बोलते. असा विचार करून पोटी दर्शन आल्या उठा उठी सांगितले. सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून देव मामलेदार हसवणे देती उत्तरेसी त्यासी पिछाच्या लागले थोर माझ्याने दूर व्हायचे असे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणे. मग ती स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असं मग इकडे
असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करतं. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मोठं होतं कमाटे पुरत येते. एक जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडी तर जागा एका भक्तांनी तारणा आम्ही त्यांचे कांदा तेही त्रास देते. स्वामी सुतापरी तयाच्या चित्ता दुःख खेदन नसायचे. प्रथम मुंबई शहरात शक्य 1792 तर फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीचे. कोणे एके समयाचे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदिले नाना चित्ती प्रेमानंद चरण वंदिती स्तवन करीती तयाचे. स्वामी सुद्धा दयायसी लावेला स्वामी भक्तीसे धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाचे. पुढे जोशी भवनी स्वामीची पत्रिका करून ती अर्पणे श्री चरणे मस्त अक्कलकोटी पातले. पत्रिका श्री चरण अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिले समर्थ त्यासी आज्ञा केले नगरा वाजवा म्हणून नगरा वाजताम जोशी हसू आली समर्थाचे पाहुणी स्वभक्ताचे परमानंद झाला. अक्कलकोट नगरात शक्य 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सुते आनंदे छेरीखडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होतो. विजय सिंग नाम भक्त गोट्या खेळत त्यास स्वामी सुद्धा दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजन असे कीर्तिध्वज उभारला. मनाची धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याची समर्थ करी ती आज्ञा सुताकडे जावायची. स्वामी सुत ही त्या प्रति मनातील खुण सांगते ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याने तो सेवी उत्कानांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरविले प्रेम भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवक असे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधूते मंदिरे प्रार्थने आणावे. पाहुणे स्वमर्थाचे उल्हास सुताचे मानसी धावून या वेगीची मिठी चरणे घातली. निजी स्वतः ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणी कर फिरवलं मुखावरून हस्त धरून उठवले. अक्कलकोटे त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरही होती. स्वामी सुत रात्र दिन समर्थ पुढे करती भजन पाय खडवा घालून प्रेमरंगी नाचते. एके दिवशी श्री समर्थ बसले हस्तावर्त आनंदात स्वामी सुत भजन करीत पाय खडवा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती त्या गाणे आम्ही जातो निश्चित आम्ही वारसे पुढे चालवा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना साहित्य ऐसे स्वामी विन कैसे जीवन विरव वारंवार विनवी स्वामीचे ऐसे न करावे काही मी आजाने लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाची म्हणती आम्ही तव हृदयी वास करून निश्चय चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुतच ते सळ सोडीने त्वरित नगराबाहेर येतं मग मार्ग धरित मुंबईचं. स्वामी वचन दुःखानंतरी बहु खिन्न झाला परतून नाही आला. अक्कलकोटी जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे रक्षण झालं. स्वामी सुद्धा दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला असा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनामित समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईचं पाठविले सेवेकरी म्हणती सुतादे मग सत्वर म्हणजे सन्निध आणावे. परी सुद्धा त्या सांगते आगला नाही. अक्कलकोटी विर दुःख त्याचे पुढे रात्र दिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याची घालून पेटी ते घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पाहिजे अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षण होता चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी ने सत्य तरी तोफ भरण यथार्थी ठेवली ती उडव की याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजलं स्वामी सुतपरी तू आला. अक्कलकोटा जीवितपरायण केली. आजारवाड्याला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे केला सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करणे वैसले स्नान करणे परी गंधन लावती भोजनार्थी न उठली धर्मवरी अंग टाकते कोणाला संगीने बोलते रोदन करीती क्षण इतकं माझी सत्वर मुंबईने आली तर आता शुद्ध झाला समाचार समोर सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केल्या मुंबापुरे तेथे समजला समाचार परत पावला आत्मजनी तर निज पुत्र मरण वार्ता ऐकून या करीत आकांत तो दुःखद समय वर्णिताम दुःख अंतरी होत असे. मग असो काकूबाई अक्कलकोटी लवल आहे परतवणे आला बाई काय बोलल्या काय समर्थ सूत आपला भक्त असून अकाली पावला काम मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कसे समर्थ बोलले ती असे बोलला गेले आमच्या अज्ञेशी संधी सावडे काळाची ओढणी बळीची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भौती दस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. ती स्वामीचित्र सारा नाना प्रकारचा म्हणतो सदा भाविक भक्त परिसोत सप्तदश अध्याय गोड हा श्री भगवचरण पर्णमस्तु श्री रस्तु शुभम बौद्ध अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी स्तुतीच्या गादीवरी कोण नेमावादी करी असा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्थाते. तेव्हा बोललेले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेल. जेव्हा येईल आमच्या मनाचे त्या समय मोर पांखराचे अधिकारी नेमूक आधीची चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थ म्हणती वेळेवरील रात्री तोची जाळा मोठमोठ्याने ओरडते. आमच्या पायऱ्याची विटा जाताना करावी नीट वारंवार म्हणते समर्थ. काकूबाई लागवणी लपवून ठेवले विटेचे ती दिले पाहिजे आंबासे असा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी स्वतःच्या भ्रांतावर कोकणात राहत होता. स्वामी स्वतः मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याची अभिराम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाई तयासी याने विले आपणा पासे एकीच दिवशी समर्थ असे दादा प्रती दाखवले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घालायचे आरोग्य व्हायला बाळाची चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करताम दादाची झाली आरोग्य. समर्थाची कृपा होता रोग कुठं राहिलं मे खेजे गाव मोगलाय तर तेथे नानासाहेब भक्त गांधी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापाव्या मठात. त्या कारणे अक्कलकोटी
येथे दर्शन घेते समर्थाचे ते म्हणते काकूबाईचे पादुका स्थापन करावेस तुम्ही पाठवा दादाची समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशा शरी असमाधान त्याची काळजी घे नको न सत्य सांगा मजा लागी समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळा आहे जरी अज्ञा तरी सांभाळू त्याचे समर्थ पुण्याच्या बाईचे बोलते आता तुमचे काय गेले दिसे आम्हासी दिशेला जे बरे त्याचे आम्ही करू की शेवटी मंडळी सांगते दादाचे पाठवले गेजेवरती पादुका स्थापना झाल्यावरती दादाला परत पुढे सेवा करा सांगते त्याचे मुंबईचं पाठविधी ब्रह्मचार्याची आज्ञा करीत जास्ती स्थापक गादीवरी दादाची करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची आस द्यावी कफनी झोळी निशाण ब्रह्मचारी दादाची उपदेशित दिवसनेची गोसावी होणी गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होतं तरी अशा गोष्टी करता नकार म्हणायची सर्वतांना रुचिचित्त यापरी ब्रह्मचार्याने पाहिली कटपट करुणी शेवटी दादाची मुंबई होणी अक्कलकोटा पाठवली समर्थ ऐशा समायची केली आज्ञा केली भुजंगाची घेऊन माझ्या पादुकाची मस्तकी ठेव दादाच्या मूर्तीला आणून सत्वरी धरा म्हणते त्यावरी त्या आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीत होते त्या श्रीच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्यांच्या चित्ताहृदय प्रगटे ज्ञान संविधा आज्ञाने गेले दयाते धन्य गुरुचे महिमाने पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मणानं काय धन्यता वर्णवे असो दादाची पाहुणे वृत्ती काकूबाई दचाक चित्ते म्हणे समर्थ दादा प्रतिवेळ खचित लावले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादा श्री ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोललेली ती जी बरी वाटेल आम्हासी त्याची करू या समयसी व्यर्थ बडबड बोलू नको काकूबाई बोले वचने एकाची गोसावी बनवून टाकेल आपण मारून इतकेचे पुरे झाले 19 वचना समर्थाची क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने अकंत करुणी मांडलेला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळ पिठीतच बसते परी समर्थ त्या समय लक्ष तिकडे दिले नाही दादाची बनविले गोसावी कफणी झोळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादाची समर्थ पाठवित भिक्षेती पाहुणे काकूबाईचे दुःख झाले आपण समर्थाची हसू आली अध्यक्षाची कौतुक मांडले दादाशी जवळ बोलावले काय सांगितले तयाची अनुसया तुझ्या माती तिच्या भाषी भिक्ष मागा आता अवश्य म्हणून तत्वताम जवळीन जवळी पातला ऐसे बाईने पाहून कृतविष्टांत करणे म्हणे तुझी करणे लोकापावदा करणे ऐकून मातेची होती की दादा तिच्या प्रती बोलते हेख सुखे तुच्छ गमते माते आज पासवणी पुत्राचे ऐकून वचनाचे उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले काही दिवस झाल्यावरही मग आले मुंबईवरी स्वामी सुताच्या गादीवरील बसवणी संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा समंत सदा प्रेमळ परिस्वत अष्टदश अध्याय गौड हा श्री रस्तु शुभम होतो अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ते करिताम श्रवण त्यांनी होय दिवे ज्ञान त्याने परमार्थ साधारण पद्ध सुलभ होत असे बोलणे असो हे आतावरून पुढे स्वामी चरित्र अत्याधरी श्रवण करिताम सर्वत्र पाविजे निश्चय प्रसिद्ध अळेंद्र चित्रे नामी नूरसे सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती राजारामवर राहिली कृष्ण तटकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समजतं नाना योग भ्यास बहुत मा साधू देखील करावी हठयोग साधनेचे इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासाचे देखील ज्ञान त्याचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले पेरे गेले वर्तेचे एकही समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नूर सरस्वती महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणे त्याला अज्ञानचक्र भेदांत त्याला एक श्लोक सदर्व म्हटला श्रवणी पडला त्याच्या श्लोक ऐकताम तिथीची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची प्रमारंद्री प्राण वयाचर्य करीती सर्वजण सकळ जण असू झाली काही वेळ समाधी उतरवून तत्काळ नूर सरस्वती दहावरी स्वामी पदावर जरी मस्तक ठेवली झड करी सददित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे उठण्याकरिती स्तुती धन्य धन्य हे ती मूर्ती केवळ परमेश्वर रूप सती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्यांनी माझी इच्छा पूर्ण चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असो सरस्वती आळंदी क्षेत्र परतोनी येती तेथीची वास्तव करीती सिद्धी प्रसन्न जायला बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेताले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडणं झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणे नूर सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी लोकिम धन्यता पावल अशी वार यशविता फाळवणी तियेसी देवे सोडून तरीच श्रेष्ठ पावसी जणी मग सदजी सुलभ होणे अंती जासी सुखाने ऐकून समर्थाची वाणी आश्चर्य वाटेले सकला म्हणे नूर सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीची खुण येते तत्काळ जाणून पाहू लागलेले अवधोदन शब्द एकानं बोलावे असो तेव्हा पासून सिद्धी दिली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्याचे हे ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव खडके ब्राह्मण थोर ज्यांचे प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्यांनी समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधिले तत्वता मेसे वाटेल त्यांच्या चित्ता दर्शनाते पातले स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिले श्रीच्या खरे म्हणे मजावरी कृपा जरी तरी खडग हाती दे दिला जाऊन बैसला दुरी श्रींनी जाणले अंतरी त्याचे पाहुणे कर्मगृह राजद्रोही मानसी लगबग उठली स्वारी सत्वर आली बाहेर तरवाड्याच्या झाडावर तरवले तलवार दिली टाकोणी कार्य आपण योजले ती शेवटा नाही जाय भले असं समर्थ दर्शनी म्हणून दिलेले खडग करीपरी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसाचा आला परत स्वस्थाना झेंडा उभारलेला बंडाचा त्याशी त्यात यश नाही आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले भरतेचे असो स्वामीचे भक्त दात्या भुसले विखात राती
अक्कलकोटात राजा श्रीत सरदार माया पश तोडून दृढ झाले. स्वामी चरण भजन पूजन निषेधीन करतात. आनंद अकस्मात एके दिवशी भयभीत झाले. मानसिकमध्ये दिसती दृष्टी मृत्यू समय पादाला पाहुणे विपरीत परिस्थिर चरण धरले झड करी उभं राहिला काळा दुरी नवल परी झाले दिन वदनी होऊनी दृढ घाते मिठे चरणी तात्या करती बिनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतात असे काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरेल. पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे न्याय तोम त्वरित स्पर्श ते करू नको ऐसे समर्थ बोलले. तोची नवल वर्ते तत्काळ वृषभाचे प्राण गेले धनी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करीत धन्यता थोर मर्यादा दिला बैलाप्रती दिलेली मुक्त मरण चुकले तात्याचे. अशा लीला असंख्य वर्ण जाता वडील ग्रंथे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सारा मात्र इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोड हा श्री रसशुभम उद्या अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जय करुणाकरा जय 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 येते वरा भक्तजन संत महाराज सर्वेश्वरा गुरु राया वर्णिताम समर्थाचे गुण नाथ दोष होती धवन सांगतम ऐकतम पावन भक्त श्रोता दोघे असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसे उरस्त एक दर्शनाचे समर्थांच्या पादाला करुणा श्रीची सुधी माथा ठेवला चरणावरती तेव्हा समर्थ त्याचे वदित हास्य वदने करुणे फकीराते देई खाणा त्यांनी पुरतील सर्व कामना पकवाने करुणे नाना येथेचे भोजन द्यायचे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकवाने फकीर बोलवले 5 जण जाऊ घातले त्या ते फकीर तृप्त होणी जाती उशिष्टे उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापित गृहस्थाचे सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मन व्रत होतील पूर्णपणे. त्या गृहस्थाचे मन सांशक झाले ते धवणे याती अपवित्रतेचे कैसे घे उद्दिष्ट यातीमध्ये पावणे कष्ट कळता सोजना गोष्ट हे आला म्हणे असा विचार तो समर्थाचा कळाला सत्वर म्हणते हा भाविक नरकल्पनेची ती याची इतके माझी सहज जिगा कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमेशपरी जाताना दिनद्रव्य मिळावे साधन त्या जवळ नसे परी त्याचे देखून समर्थ म्हणते हे उद्दिष्ट घे त्वरित तो निशंग म्हणत पात्रावरही बैसाला. त्याची बोलायला समर्थ तू मुंबईपुरी जाय त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचने दुःख भाव धरिला नतकाळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फरायचे येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन पाही गृहस्थ पडायला दृष्टीने बोलाविलं त्यालाच नवरी बैसवलं 10,000ची दिदाला नोटा आणून सत्वर गृहस्थ मना आनंद दिला. बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामीचे. येथे स्वामी चित्र सारामृत नाना प्राप्त कथा संबंध सदा ऐकवता भाविका भक्त 20 अध्याय गोड हा श्री स्वामी श्री रस्तु शुभम भवतो अध्याय 19 श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत करुणी माझे मुख निमित्त बदलले श्री स्वामीराज आता कळस अध्याय 21 कृपा करुणी वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संभव अवतार आता ऐसे मना माझे येताम जड देव त्यागुणे तत्वताम गेले स्वस्थानी येथे राजशक्य 18 पूर्ण संवत्सर बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले. निज रूपी षटा चक्रात भेदून ब्रह्मरथ छदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामध्ये ते जवळ होते सेवा करत त्यांच्या दुःख झाली अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णेला न जाय अक्कलकोटीचे जर समस्त दुःखी करून अकरा वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढीला समुद्र असो स्वामींच्या अनंत लिहिला ज्यांना सर्वमार्ग दाविला उद्धारला जड मुनीला तो महिमा कोणवर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशित ग्राम माझारी जन्म माझा झाला असे बाळा तिथीचं बाळपण गेले. आता कोपरेली सैनिक केले उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी संप्रदाय वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर स्टेटस त्याचे स्नेह झाला निकटाश्र ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजना करीत देवासला उपदेश चिती स्वामी चरित्र श्रवणाचे ते मजला सांगितले. मी स्वामी गुणांना वदा गायले स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम अध्याय मंगलचरण कार्य सिद्धार्थ देवता सवन आदर स्वामी चरित्रास कोण हिची कथन केले. श्री गुरु कथन आले स्वामी रूपे पगडले भुवारी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्याय तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णेला तृतीय अध्याय निश्चय स्वामीचा करावया छोडा हल्ले 2 संन्यास खरतेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजात उडायचे त्यांनी न्यायवाचे स्वामीचे पाठवले कारभारचे 5 ते कथा यशवंतराव सरदार त्याची स्वामीला दावीला चमत्कार त्याचे वृत्त समग्र सांवयत वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणावरती भक्ती झडले कोणी प्रकारे ते 7 सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म समर्थग्रस्त त्याचे केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा खर्चुण्यात द्रव्य बहुत त्यांनी बांधलेला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षिताचे वृत्त अनिल दशमाध्यात ते ऐकता पुणित श्रोती होती सत्तेच्या 11 आणि 12व्या त्याचे अध्याय 13 इतिहास बाळापाचा इतिहास बरवा माझी निरूपण भक्त मार्ग निरूपण सकल केले वर्णाचा 14वा अध्याय पूर्ण 17 भाविकाम बासप्पा तेली सद्भक्त कैसा झाला भाग्यवत त्याची कथा गोड बहुत 15व्या वर्णे हरिभाऊ मराठी गुरुस्थ त्याचे केले कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्याचे वर्णले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन चतुर्थ दादाभाऊ प्रसिद्ध 18व्या वृत्त त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णले. 19व्या सांशे रुपये सत्यपे एक गुरुस्थ निर्धारण त्याचे आले भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन 20व्या निर्धार स्वामी समाधीस्थ झाले. 21व्या वर्णिले ग्रंथ प्रजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले. स्वामी चैत्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंते नामे माझा पिता पार्वती माता पती व्रता उदयने त्या वंता ग्रंथ समाप्त केलासे.
स्वामीने दिलेला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्याचे आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढ विमल कीर्ती मुखी वसु सरस्वती भाऊ सागरण तरुण अंती मोक्ष पिदो मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसुरुथा अभिमान तो नसो सर्व विद्या सार गौस भक्त श्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथ रिचेला ही प्रसिद्धी आणला त्याचे रक्षावे दयाळा कृपा घना समर्थ स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्कालाच्या घालोनी चरणी ठेवला भालप्रती सदोदित याचा प्रतिपाला करावे बाळा आपले श्री स्वामीचरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुद्ध भाविक भक्त 21 अध्याय गौड हा श्री स्वामी चरणा अर्पण मस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारा अमृतम संपूर्णम श्री स्वामी चरणा अरविंदार्पण श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदत्त दत्त 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 समर्थ महाराज की जय.